आज आपण एका विचित्र संगमाची गोष्ट पाहणार आहोत. अधमांचा संगम. नाव ऐकूनच थोडं कुतूहल वाटतं की नक्की हे आहे तरी काय. या कथेच्या शेवटी ना एक मोठा निर्णय दिला जातो. तो असा आहे, पशूंमध्ये कोल्हा नीच, पक्ष्यांमध्ये कावळा नीच आणि आता हे तिघेही इथे एकत्र आले आहेत. हे ऐकल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की हे सर्वात नीच लोक किंवा प्राणी आहेत तरी कोण आणि ते एकत्र का आले. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघूया तरी काय रहस्य आहे यामागे. तर सुरुवात कुठून करायची. आधी पार्श्वभूमी समजून घेऊया. हा जो अधमांचा संगम आहे तो नक्की घडला कुठे आणि कसा. कल्पना करा, प्राचीन बनारसची गोष्ट आहे. गावाच्या वेशीबाहेर जिथे एरंडाची झाडं आहेत तिथे कोणीतरी एक मेलेला बैल टाकून दिलाय. थोड्याच वेळात एक भुकेला कोल्हा तिथे येतो आणि वर झाडावर बसून एक कावळा हे सगळं शांतपणे बघत असतो. तर हे आहेत ते तीन मुख्य पात्र ज्यांना सर्वात नीच म्हटलं गेलंय. पशूंमध्ये कोल्हा, पक्ष्यांमध्ये कावळा आणि झाडांमध्ये एरंडाचं झाड. पण यांना ही पदवी का मिळाली असेल यामागचं कारण आता हळूहळू उलगडेल. आणि इथूनच तर खरी गंमत सुरू होते. त्या कावळ्याला मेलेल्या बैलाच्या मांसाचा तुकडा हवाय, पण तो थेट कसा मागणार. म्हणून तो एक जबरदस्त योजना आखतो खुशामत करण्याची. कावळा कोल्ह्याकडे बघतो आणि स्तुती करायला सुरुवात करतो. पहिली स्तुती. तो म्हणतो की कोल्ह्याचं शरीर एखाद्या बलवान बैलासारखं आहे. आता विचार करा, एक कोल्हा आणि त्याला चक्क बैलाची उपमा, ही तर अतिशयोक्तीची हद्द झाली. पण तो एवढ्यावरच थांबत नाही. तो पुढे म्हणतो की कोल्ह्याचं शौर्य आणि त्याची चपळता तर जंगलाचा राजा असलेल्या सिंहासारखी आहे. म्हणजे बघा, एका सामान्य कोल्ह्याला थेट सिंहाच्या पंक्तीत बसवलं. आणि मग कावळा आपलं पूर्ण काव्यच सादर करतो. तुमचं शरीर बैलासारखं, तुमची चपळता सिंहासारखी. अहो पशूंचे राजे, माझ्यासाठी थोडा तुकडा ठेवा. पाहिलं, त्या शेवटच्या ओळीतच त्याच्या स्तुतीमागचा खरा हेतू कसा दडलाय. आता कोल्हा काही दूधखुळा नसतो. त्याला बरोबर कळतं की ही खोटी स्तुती आहे. पण तो चिडत नाही. उलट तो ठरवतो ह्याला याच भाषेत उत्तर द्यायचं, म्हणजे स्तुतीच्या बदल्यात स्तुती. कोल्हा कावळ्याकडे पाहतो आणि काय म्हणतो बघा. तो म्हणतो की कावळ्याची मान तर चक्क मोराच्या मानेसारखी सुंदर आहे. आता सांगा, कावळ्याची मान आणि मोराची मान काय संबंध. पुन्हा एकदा एक अविश्वसनीय स्तुती. कोल्ह्याचं उत्तर तर ऐकण्यासारखं आहे. तो म्हणतो, जे सुसंस्कृत असतात ना, त्यांना इतरांची योग्य प्रशंसा कशी करायची हे बरोबर माहीत असतं. अरे कावळ्या, ज्याची मान मोरासारखी आहे, ये खाली, झाडावरून खाली ये आणि तुझा वाटा घे. म्हणजे इथे स्तुतीच्या बदल्यात थेट जेवणाचं आमंत्रण. तर इथे ही देवाणघेवाण अगदी स्पष्ट दिसते, नाही का. एका बाजूला शक्तीची खोटी स्तुती तर दुसऱ्या बाजूला सौंदर्याची. एक जण स्तुती करून जेवण मागतो तर दुसरा स्तुती ऐकून जेवण देतो. हे मैत्री वगैरे काही नाहीये, हा तर निव्वळ व्यवहार आहे. पण ही सगळी खोटी स्तुती आणि हा व्यवहार कोणीतरी तिसरंच शांतपणे ऐकत असतं, एक निरीक्षक. आणि आता त्याची बोलण्याची वेळ आलीये. आणि मग तो निरीक्षक जो आतापर्यंत गप्प होता तो बोलतो, सगळ्या पशूंमध्ये कोल्हा सर्वात नीच, सगळ्या पक्ष्यांमध्ये कावळा सर्वात नीच, सगळ्या झाडांमध्ये एरंडाचे झाड सर्वात नीच, आणि आता हे तिघेही नीच इथे एकत्र आले आहेत. आता ह्या वाक्याचा खरा अर्थ आपल्या लक्षात येतो. पण हा आवाज होता कोणाचा. तर तो होता त्याच एरंडाच्या झाडात राहणाऱ्या एका आत्म्याचा. आणि तो आत्मा म्हणजे दुसरं कोणी नसून स्वतः बोधिसत्व होते, म्हणजे गौतम बुद्धांचं पूर्वजन्मातलं एक रूप. मग या कथेचा खरा अर्थ काय. ही गोष्ट फक्त प्राण्यांची नाहीये हे तर आतापर्यंत लक्षात आलंच असेल. याच्या मागे एक खोल अर्थ दडलेला आहे. चला तोच आता समजून घेऊया. ही कथा जातक कथा नावाच्या संग्रहातून घेतली आहे. आता जातक कथा म्हणजे काय, तर या बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत, ज्यातून नेहमी काहीतरी शिकवण दिली जाते. त्यामुळे यातलं प्रत्येक पात्र हे एका खऱ्या व्यक्तीचं प्रतीक आहे. कथेच्या शेवटी बुद्धांनी स्वतः या पात्रांची खरी ओळख सांगितली. कोल्हा म्हणजे देवदत्त, जो बुद्धांचा चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक होता. कावळा म्हणजे कोकालिक नावाचा एक भिक्षू, जो देवदत्ताचा अनुयायी होता. आणि तो झाडाचा आत्मा म्हणजे स्वतः बुद्ध. ही ओळख कळाल्यावर कथेला एक वेगळंच वळण मिळतं. म्हणून या सगळ्याचा सार काय, तर ही कथा प्राण्यांमधल्या खुशामतीबद्दल नाहीये. ती आहे माणसांमधल्या खोट्या स्वार्थी स्तुतीवर केलेली एक टीका. ह्या रूपकातून हा मुद्दा किती प्रभावीपणे मांडलाय बघा. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. जरी ही कथा हजारो वर्षांपूर्वीची असली
तरी त्यातली ही खोट्या स्तुतीची देवाणघेवाण आजही तितकीच खरी वाटते, नाही का? जरा विचार करा, आजच्या जगात अशी व्यावहारिक खुशामत आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळते? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.